साक्ष आहेच आणि देव दररोज आपल्या जीवनात कार्य करत असतो. छोटे मोठे अनुभव आपल्याला तो देत असतो. आपण त्या देवाचे नेहमी आभार मानतो. ज्यावेळेस आपण वैयक्तिक प्रार्थना करतो ना ज्यावेळेस वैयक्तिक प्रार्थना करतो ना त्यावेळेस जी दया, जे आशीर्वाद आपल्याला दिलेले आहे, जे कार्य परमेश्वराने आपल्या जीवनात केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. हालेलुया. देवाचे आभार आपण मानले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या मंदिरात येतो आनंदाने प्रभू येशूला साक्ष देऊन आपण उंच केलं पाहिजे. हालेलुया. रविवारचा हा जो दिवस आहे, हा दिवस येशूला उंच करण्याचा दिवस आहे. येशूचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. येशूवर प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. चर्चमध्ये आल्यावर फक्त मी देवाची आहे, मी देवाचा आहे. हालेलुया. देवाचं आपण बनलं पाहिजे. देवाचा अभिषेक आपल्या जीवनावर उतरून येईल. यरुशलेमच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस दाविदाने स्तुती केली, ज्यावेळेस कर्णे वाजवले, वाद्य वाजवली, उच्च स्वराने देवाची स्तुती केली, देवाचा महिमा, देवाचं तेज, देवाचं गौरव त्या मंदिरात खाली उतरून आलं. आणि ते देवाचं तेज उतरल्यावर ते त्या देवाच्या तेजामुळं, देवाच्या अभिषेकामुळं त्या मंडळीला, याजकांना देखील तिथं उभं राहता येत नव्हतं. एवढ्या सामर्थ्याने देवाचं तेज मंदिरामध्ये उतरून आलं. हालेलुया. देव हे काम करणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण आपल्या हृदयापासून, अंतःकरणापासून आराधना करतो ना देवाचा, आपलं पात्र तो स्तोत्रकर्ता काय म्हणतो, माझे पात्र पाठोपाठ भरून, आमेन, इट्स ओव्हरफ्लोइंग, वाहत आहे देवाचे आशीर्वाद हे भरून वाहणारे असतात. त्यावेळेस आपण हृदयापासून देवाची उपासना करतो, देवाला धन्यवाद. छोटीशी प्रार्थना करू आणि मग आजच्या देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावूया. सर्वशक्तिमान जिवंत परमेश्वरा, देवा आम्ही माफी आहोत प्रभू. आमची धार्मिकता मायक्या चिंधीसारखी आहे, आमची पात्रता नाही प्रभू. प्रभू आम्ही तुझ्या पवित्र स्थानात यावं आणि तुझी उपासना करावी. आम्ही मर्त्य मानव आहोत प्रभू. आमच्या काही चांगलं वसत नाही प्रभू. चांगलं कर्म करायला आम्ही पाहतो, परंतु ते होत नाही प्रभू. आम्ही देह स्वभावाने दुर्बल आहोत प्रभू, मनाने आम्ही दुर्बल आहोत प्रभू. तरी तू प्रभू तुझी दया पावर करतोस, तुझी कृपा आम्हाला पुरवतोस. तेव्हा तू आम्हाला आपल्या जवळ घेतोस. ज्यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र मंदिरात येतोस, आमचं दुःख, आमचं ओझ तू हलकं करतोस, आमचे अश्रू तू पुसतोस आणि तू आम्हाला आधार देतोस. मागतो परमेश्वरा, आमचं जीवन असं बनव की आमच्या जीवनाकडे पाहून तुला आनंद, आमच्या जीवनाकडे
बोलण्याकडे पाहून, आमच्या विचाराकडे पाहून, आमच्या कृतीकडे पाहून प्रभू अनेक इतर लोक आशीर्वादित होती. असं आमचं जीवन बनवलं. आज प्रभू आमची संडे स्कूलची सेवा चालू आहे. प्रभू तुझे दास पास्टर इंटिगिरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं येणं आमच्या मंडळीसाठी, आमच्या लेकरांसाठी आशीर्वादाचं. तेव्हा या लेकराबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. हे तुझं धन आहे प्रभू, जे तू या मंडळीला दिलेलं आहे. ब्लेस कर परमेश्वर. आम्ही तुझ्या हातात आज तू आमची तुझ्या वचनाद्वारे भेट घे. बोल प्रभू, तुझी लेकरं ऐकत आहे, तुझी लेकरं भुकेले आहेत प्रभू, आणि त्यांना तुझ्या वचनाच्या आहाराची गरज आहे प्रभू. आज तुझं वचन आम्हाला दे आणि आम्हाला ब्लेस. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. देवाला धन्यवाद असो. आजचा आपला विषय आहे आपल्या हृदयाची काळजी आपण कशी घ्या. आपल्या शरीरातील सर्व अवयव नियंत्रित आपल्या हृदयाकडून होतात. हृदयाला आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्व आहे. आणि देव पण आपल्याकडे पाहतो ना, तो आपल्या बाह्य स्वरूपाकडे पाहत नाही. आपण कोणते कपडे घातले, आपण कसे दिसतो, आपली हेअरस्टाईल कशी आहे, नो. देव डायरेक्ट आपल्या हृदयामध्ये झाकून पाहतो. हालेलुया. आपण कसे आहोत हे देवाला आपल्या हृदयातून कळतं. आज आपण या मंदिरामध्ये बसलेलो आहोत, आपण एकमेकांकडे पाहत आहोत, परंतु एकमेकांकडे पाहत असताना आपल्या हृदयात काय विचार चालू आहे, आपण काय विचाराचं मंथन करत आहोत, हे तो हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आपले विचार पारखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या हृदयाची आपण काळजी घेऊ. नीती 4:24 काय लिहिलेलं आहे देवाचं वचन, काय सांगतं? आपल्या सर्वांना परिचयाचं हे वचन आहे. एक मिनिट. 23 देवाचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. हालेलुया. आपण कशाचं जास्त रक्षण करतो? आपल्या जवळ जे मूल्यवान आहे, जे दागिने आहे, ज्या किमती वस्तू आहे, आपली मुलं आहे, आपली मिळकत आहे, त्याला आपण फार जपतो, रक्षण करतो. परंतु बायबल आम्हाला सांगतं, या जगातल्या सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या हृदयाचं विशेष रक्षण कर, कारण त्यातच तुझ्या जीवनाचा उगम आहे. आपलं तारण कसं होतं बरं?
काय सांगतं देवाचं वचन? रोमकरास पत्र आपण काढूया. 10वा अध्याय आणि 9वं वचन असं लिहिलं आहे, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले, देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास दर्शवी. देवाला काय महत्वाचं आहे माहितीये का? आपल्या अंतःकरणातील देवावरचा विश्वास. हालेलुया. देव ते पाहतो, मुखाने स्वीकारले पण अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यातून उठवलेला आहे आणि माझा प्रभू येशू हा जिवंत आहे असा आपल्या अंतःकरणात विश्वास आहे का, हे देव पाहतो आणि नंतर तो आपल्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. मग आपलं तारण होतं. जॉन फ्लेवल देवाचे सेवक आहेत, फार महान सेवक आहेत. त्यांचं एक स्टेट, परिवर्तनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे, परिवर्तन एखाद्या व्यक्तीचं होतं ना, त्या परिवर्तनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे देवासाठी अंतःकरण जिंकणे. काय आहे? अंतःकरण जिंकणे व जिंकलेले अंतःकरण देवामध्ये ठेवणे, हे फार महत्वाचं आहे. अंतःकरण जिंकलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला देवाकडे आणताना त्याचं अंतःकरण जिंकलं पाहिजे आणि ते अंतःकरण देवामध्ये ठेवलं पाहिजे, म्हणजे तो व्यक्ती पण देवामध्ये राहायचा. ते अंतःकरण ज्यावेळेस दूषित होत त्यावेळेस सगळं आपली सिस्टीम खराब होत आहे. हृदय जर दूषित झालं तर सगळ्या शरीरावर त्याचा परिणाम. आपलं बोलणं पण तसंच असतं वाईट, आपली कृती पण तशीच दूषित असते. चुकीच्या गोष्टी आपण करतो कारण ते सगळं अंतःकरण दूषित झालेलं असतं ना. सफरचंदामध्ये आळी कशी जाते माहितीये का तुम्हाला? सफरचंदामध्ये आळी जाते ना, कशी जाते? काहींना असं वाटतं की ती बाहेरून आतमध्ये जाते. बाहेरून जाते का आतमध्ये? शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. ज्यावेळेस कळी असते ना सफरचंदाची, त्या कळीमध्ये एक कीटक येतो, किडा, आणि अंड देऊन जातो त्या कळीमध्ये. आणि नंतर त्या सफरचंदामध्ये त्याच अंड्याचा एक किडा तयार होतो आणि मग हा किडा किंवा हे अंड सफरचंदाच्या हृदयात उड्या मारत. तसंच पाप हे बाहेरून नाही येत, हे आपल्या हृदयातून येतं. पापाचा जन्म आपल्या हृदयामध्ये होतो. त्या पहिलं सुरुवातीला तो कीटक येतो, म्हणजे दुष्ट येतो, हा सैतान येतो, हा दुष्ट येतो आणि आपल्या हृदयामध्ये त्याचं बीज पेरून जातो. आणि मग काय होतं? ते बीज वाढत जातं, ते ग्रो होतं
आणि मग आपल्या हृदयामध्ये ते उड्या मारायला लागतं आणि आपलं हृदय त्या बीजामुळे भरून जातं. वाईट गोष्टीचं बीज, व्यभिचाराचं बीज, वाईट मोहाचं बीज आपल्या हृदयामध्ये उड्या मारत राहतं प्रियांनो. आणि मग एक वेळ अशी ती, एक दिवस असं येतो की ते बीज आम्हाला पाप करायला भाग पाडतं. मनुष्य पापात का पडतो, मोहात का पडतो? त्या पापाचा जन्म मनुष्याच्या हृदयामध्ये अगोदर होतो. ते हृदय आम्ही काय सांगतं इर्मया 17:9 वाचा. हृदय सर्वात कपटी आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? कोणाला समजतो त्याचा भेद? आम्ही पावडर लावून बसतो, हृदयाचा भेद फक्त देवाला समजतो. प्रिया, देव पाहतो प्रियांना कसं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला आशीर्वाद मिळत नाही, आमच्या जीवनात परिणाम दिसत नाही. त्याचं कारण आहे प्रियांनो, आपलं हृदय पातकामुळं, वाईट गोष्टीमुळं, वाईट विचारामुळं आपलं हृदय दूषित झालेलं असतं. काही फरक पडत नाही तुम्ही किती तास प्रार्थना करा, जर तुमचं हृदय दूषित असेल तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार. आणि म्हणून देव आम्हाला निक्षून सांगतो, जगातील सगळ्या रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचं असतं. मनुष्य बाहेरून विटाळला जात नाही, जे अंतःकरणातून बाहेर निघतं ना त्याच्यातच मनुष्य विटाळविला जातो. मग त्याचं शुभवर्तमान 15 अध्याय 18 आणि 19 वाचा बरं. मत्तई 18:15, 18-19. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते, जे तोंडातून निघते ते कुठून येते? कुठून येतं? आपण काय काय बोलतो ते कुठून सगळं येत असतं? माझ्या मनात नव्हतं असं, पण मी बोलून गेले, असं बोलू नका, इथंच असतं मनात. आणि मग ते तोंडावाटे बाहेर येतं. पुढे वाचा. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, अंतःकरणातून काय येतात? दुष्ट कल्पना, काय? खून, व्यभिचार, जात करणे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी, या सगळ्या गोष्टी कुठून येतात? प्रियांनो, हे अंतःकरण देवासाठी महत्वाचं आहे. ते बदललं पाहिजे. ते बदललं ना अंतःकरण, त्यालाच म्हणतात आपलं परिवर्तन. आमेन. अंतःकरण बदलतं ना त्यालाच म्हणतात नवा जन्म झाला. आणि नवा जन्म झाल्याशिवाय कोणाचाही प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार. हे हृदय, कपटी हृदय, दुष्ट हृदय, वाईट हृदय, हे बदललं पाहिजे. कथा अशी आहे, एका मांजरीच्या भीतीमुळे उंदीर फार टेन्शन मध्ये असायचं आणि त्याला सारखं टेन्शन असायचं, मांजर येईल आणि मला खाऊन टाक. खूप टेन्शन मध्ये राहायचं. एका जादूगाराला त्याची दया आहे आणि त्या जादूगाराने काय केलं, एक कथा आहे बरं, काही सत्य घटना नाही, कथा आहे. जादूगाराने काय केलं, त्या उंदराला मांजरामध्ये बदलून आणि
ते उंदीर मांजर बनलं, त्या मांजराला आता कुत्र्याची भीती वाटली. कुत्र कुठून येईल, हे कुत्र चावल मला, ते कुत्र चावल, बाहेर पडलं तर कुत्रे काय करायचं टेन्शन मध्ये. पुन्हा जादूगाराला परत दया आली. जादूगाराने त्या मांजरीला कुत्र्यातच बदलून टाकलं. चला बाबा, तुला कुत्र्याची भीती वाटते ना, कुत्रच तू, त्याला कुत्र्यातच बदलून टाकलं. जसा तो कुत्रा बनला, जादूगाराला वाटलं आता काय टेन्शन गेलं, आता कशाची भीती आहे. जसा तो कुत्रा बनला, त्याला वाघाची भीती वाटली. वाघ मला पकडू शकतो, मला खाऊ शकतो, बाहेर पडलो की वाघी टेन्शन, खूप टेन्शन त्याला. अरे जादूगारांनी पाहिलं, अरे अजूनही टेन्शन मध्येच आहे का, अजूनही टेन्शन मध्येच आहे का. मग वाघ आता काय खरंय, आता कोणाची भीती वाटणार. तसा तो वाघ बांधला, त्याला शिकाऱ्याची भीती वाटली. शिकारी माझा शिकार करायला कुठूनही टेन्शन मध्ये राहायला लागलं. काय करायचं, शिकारी येतील, मला गोळी मारतील, माझा जीव घेतील, टेन्शन मध्ये. आता जादूगार म्हणाला, मी तुला आता काहीच मदत करू शकत नाही. आता तू पुन्हा उंदीरच होता, तू पुन्हा, कारण तू जरी वाघ जरी बांधलाय ना, तुझं हृदय आहे ना, हे उंदराचेच आहे. मनुष्याचं हृदय हे बदललं पाहिजे. आज आम्ही देवाच्या मंदिरात येतोय, चर्च मध्ये येतोय, आराधना करतोय, देवाची सेवा करतो, सुवार्ता प्रसार करतो, देवाचं कार्य करतो, आपली साक्ष देतो, पण आमचं हृदय बदललेलं आहे का त्या उंदराचंच हृदय आमचं अजून आहे, हे महत्वाचं आहे. काय सांगतं देवाचं वचन, लूक 6:45 वाचा बरं. काय करतो चांगला मनुष्य, तुम्ही चांगले आहात किंवा, पुढचं पण वाचा. वाईट मनुष्य काय करतो, वाईटातून, चांगला मनुष्य आपल्या चांगल्या अंतःकरणातून, पुढे वाचताय. अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखा वाटे. आपल्या अंतःकरणात काय भरलंय आपण, हे आम्ही काय भरलंय बघा आमच्या अंतःकरणात, त्याच्यावरच सगळ्या गोष्टी, काय भरलंय. काय भरलं पाहिजे प्रिया, त्यासाठी देवाचे सेवक आपल्याला सांगत असतात, वारंवार सांगत असतात, माझ्या मुला हे बायबल घे आणि हे वाच. आमेन. जर तुम्ही बायबल वाचलं ना, तर हे या देवाच्या वचनाने तुमचा अंतःकरण.
आमेन. वाईट गोष्टी तुमच्या अंतःकरणात येणार, पण आम्हाला वेळच नाही मिळत हो देवाचं वचन करायला. खूप काम असतात. सकाळी उठल्यावर डबा बनवायचा, आंघोळ करायची, भाटी आणायची, मुलांना शाळेत सोडवायचं. खूप तयारी करावी लागते, आपल्याला धावपळ करावी लागते. काय केलं पाहिजे प्रियांनो? मत्तई 12:44 मधला एक घटना पहा. मत्तई 12:44 वाचा बरं. पहा, तो दुष्ट आत्मा काय म्हणतो? त्या माझ्या घरातून मी निघलो ना, त्या घरात मी का परत जाईल म्हणतो. पुरे 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 पहा, येशू ख्रिस्ताने हा दाखला आपल्या पुढे ठेवलेला आहे. अपुरे सुधारण्यामुळे धोके. ज्यावेळेस एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा किंवा दुष्ट आत्मा निघतो, तो आपल्यासाठी विश्रांती स्थळ शोधत फिरतो. जे लोक प्रार्थना करत नाहीत, जे लोक नियमित चर्चला येत नाही, ज्या लोकांचे नातेसंबंध देवासोबत योग्य नाहीत, अशा लोकांना शोधत हे दुष्ट आत्मे फिरत असतात. लक्षात घ्या. या ठिकाणी लिहिले ना, अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघाला म्हणजे तो विश्रांती मिळावी म्हणून निर्जल स्थळ फिरतो, परंतु ती त्याला मिळत. पण हे दुष्ट आत्मे फिरतात की एखादं खाली घर मिळतंय का, एखादं शुद्ध केलेलं, एखादी जागा सुंदर सुशोभित केलेली जागा मिळते का, हे शोधत फिरतात दुष्ट आत्मे. सुशोभित केलेली जागा म्हणजे विश्वासणाऱ्यांचं हृदय, प्रार्थना करणारे लोक, देवाच्या मंदिरात येणारे लोक, बाप्तिस्मा झालेले लोक, परिवर्तन झालेले लोक. परंतु जर त्यांनी प्रार्थना करणं बंद केली, जर त्यांनी देवाच्या मंदिरात येणं बंद केलं, देवाचं वचन वाचणं जर त्यांनी बंद केलं, तर मग असे सुशोभित केलेल्या रिकाम्या घरात हे दुष्ट आत्मे शिरतात आणि त्यांचं आयुष्य नरक बनवतात. पण देवाचे लोक आहोत. Ephesians 4:26 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, सैतानाला वाव देऊ नका माझ्या लेकरांनो. हालेलुया. सैतानाला चान्स देऊ नका, सैतानाला संधी देऊ नका. देव काय म्हणतो? हे माझे लोक आहे, यांना मी बोलावलेलं आहे, यांना मी निवडलेलं आहे, यांच्यावर माझा अधिकार आहे. पण प्रिय, आम्ही सैतानाला संधी देतो, सैतान आमच्या जीवनात प्रवेश करतो, आम्हाला पीडा द्यायला लागतो. तो प्रियांनो, का बरं आम्ही संकटात पडतो? का आमच्या जीवनात समस्या असतात? का आमच्या जीवनात आजार येतात? कारण आम्ही त्या दुष्टाला संधी दिलेली असती की त्याने आमच्या जीवनात येऊन आमचं जीवन त्याने भ्रष्ट करा. आपलं हृदय देवाच्या वचनाने भरलेलं ठेवलं पाहिजे. आमेन. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे देवा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझे वचन माझ्या कुठे ठेवलेलं आहे? हृदयात ठेवलेलं आहे. बायबल आम्हाला
सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो धन्य तो व्यक्ती जो परमेश्वराच्या नियमशास्त्राचं अहोरात्र मनन करतो, तो धन्य. देवाने हे 100 कॅरेट सोनं आहे. आमेन. आम्ही 24 कॅरेटच्या सोन्याच्या मागे लागतो. आमेन. हे 100 कॅरेट सोनं आहे, त्याचं मोलच आम्ही करू शकत नाही. आणि हे 100 कॅरेटचं सोनं देवाने आपल्या हातात दिलेलं आहे. त्याचा उपयोग आपलं हृदय भरण्यासाठी केला पाहिजे. आमेन. देवाच्या वचनाचा उपयोग आपलं हृदयाचं रक्षण करण्यासाठी. इब्री 4:12 मध्ये काय लिहिलेलं आहे? देवाचं वचन कसं आहे? सजीव, सतेज, आत्मा, जीव, सांधे व मज्जा यांना आरपार भेदून जाणारं देवाचं वचन. आमेन. त्या वचनाचा आम्ही उपयोग केला पाहिजे का नाही? का शोकेस मध्ये ठेवण्यासाठी देवाचं वचन आहे? काही जण म्हणतात नवीन बायबल घेतलं आणि नवीन बायबल कुठं तर ठेवलंय कपाटात. अरे उपयोग नाही केला तर काय फायदा त्या नवीन बायबलचा? याचा उपयोग करा. हे देवाकडून आपल्याला मिळालेलं लव्ह लेटर आहे, प्रेमपत्र आहे. आमेन. या देवाच्या वचनामध्ये देवाची वाणी आहे. या देवाच्या वचनामध्ये ना आपल्या जीवनातील हरेक प्रश्नाचं उत्तर आहे. या देवाच्या वचनामध्ये सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. आणि हे देवाचं वचनच तुम्हाला स्वर्गामध्ये नेणारं वचन. आमेन. हे देवाचं वचन. दुसरी गोष्ट, देवाला काय हवंय माहितीये का? हे हृदय आहे ना, हे शुद्ध असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? अशी प्रत्येक गोष्ट जी तुमचं हृदय, तुमचे विचार दूषित करेल, अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही काय केली पाहिजे? दूर ठेवली. मला सांगा बरं, हृदयात वाईट विचार ठेवायचा, खरं सांग. हृदयात वाईट विचार तेव्हाच येतात ज्या वेळेस वाईट गोष्टी आपण पाहतो. बरोबर आहे? मग आता तुम्ही म्हणाल काय, आम्ही काय डोळे बंद करून चालायचं का? राबडी लावायच्या का? पण प्रियानो, हे जे डोळे आहेत ना, हे आम्ही जपले पाहिजे. जसा आम्ही चष्मा लावतो, दिसत नसेल ना, हा नंबर ठीक आहे, हा नंबर ठीक आहे, लाव. मग गॉगल लावतो कधी कधी. पण या डोळ्याने आपण काय पाहतो याची खबरदारी आम्हाला घ्यायची. इंटरनेटवर कोणत्या साईटवर आपण लॉग इन करतो, कोणत्या वाईट गोष्टी पाहतो, टीव्हीवर कोणते वाईट प्रोग्राम पाहतो, कोणते अश्लील साहित्य आम्ही वाचतो, याचा विचार आम्ही केला पाहिजे. योग म्हणतो माझ्या नेत्रापुढे कोणतीही अनुचित गोष्ट मी येऊ देणार नाही. हालेलुया. कोणतीही अनुचित गोष्ट आपल्या डोळ्यापुढे येऊ देऊ नका. आपले डोळे पवित्र ठेवा, कारण हे डोळे प्रियांनो तुमच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग आहे. डोळे फार महत्वाचे आहेत. जुगारी लोक आहेत ना, खेळाची स्थिती जाणून घेण्यासाठी, जुगारी असतात ना, खेळाची स्थिती जाणून घेण्यासाठी इतर
कोणत्याही मार्गापेक्षा डोळ्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवतात. ते डोळे बघून सांगतात याच्याकडे कोणते पत्ते. कुत्रा, डॉग, माझ्याकडे डॉग आहे, माझ्या डोळ्यात पाहूनच त्याला कळतं मी चिडलो आहे का काय, मला राग आलेला आहे, माझ्या डोळ्यात पाहून त्याला कळतं. बोलायची पण आवश्यकता नसते. एखादा माणूस आपल्या डोळ्यात स्थिर असतो ना, जर एखादा माणूस त्याच्या डोळ्यात स्थिर असतो ना, तर सिंह पण त्याच्यावर हल्ला करू शकत. ताकद या डोळ्यामध्ये आहे. ते डोळे देवाला पाहण्यासाठी याचा उपयोग करा. आमेन. हे डोळे प्रियानो देवाचं वचन वाचण्यासाठी याचा उपयोग करा. हे डोळे स्वर्गीय गोष्टी पाहण्यासाठी उपयोग करा. डोळ्याचा चांगला उपयोग करा. कान, कोणालाही कान देऊ नका तुमचे, कोणालाही पण कान देऊ नका. बायबल मध्ये धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. म्हणजे दुर्जनांचं पण ऐकून, कोणाचं नाही, असे दुर्जन लोकांचं, वाईट लोकांचं, चुकीच्या लोकांचं ऐकून खुश होऊ नका. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने, पापी जनांच्या मार्गात, धर्मनिंदकांच्या बैठकीला, त्यांच्या बैठकीला बसले, त्यांची निंदा तुम्हाला ऐकावी लागेल. तुमचे कान भ्रष्ट होतील आणि तुमचं हृदय त्याच्यामुळे दूषित होऊ शकतं. असं एका सेवकाने म्हटलेलं आहे की तुमचे कान हे नरसाळ्यासारखे. नरसाळ माहिती आहे ना, तुमचे कान नरसाळ्यासारखे आहेत आणि या जगाला त्याची अमंगळता त्या नरसाळ्यात ओतू देऊ नका. काय ऐकायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे. आमचे मित्र कोण आहेत, आमचे शेजारी कोण आहेत, ते कसे आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांचं बोलणं कसं आहे हे आम्ही पाहिलं पाहिजे. त्यांच्या सोबतच आम्ही संबंध ठेवले पाहिजे. जर एखादा शिवीगाळ करणारा व्यक्ती असेल, घाण शिव्या देणार असेल, त्याच्याबरोबर मैत्री केली ना, त्या शिव्या ऐकून 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 तुम्ही देखील त्याच्यापेक्षा डबल शिव्या देणारे व्यक्ती मला काय तुम्ही. देवाचं वचन ऐकायला मंदिरात या. आमेन. हालेलुया. साक्ष ऐकायला मंदिरामध्ये या. जे चांगल्या गोष्टी बोलणारे लोक आहेत त्यांच्या सोबत फ्रेंडशिप करा, म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. जगाची मैत्री देवाची मैत्री. देवाचं जगातल्या गोष्टी, जगातल्या लोकांना मैत्री करून जगातीलच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यांच्याशी भेटू नका, बोलू नका असं मी म्हणत नाही, पण आपण देवाचे लोक आहोत. आपली फ्रेंडशिप आहे ना देवाच्या लोकांसोबत असली पाहिजे, आत्मिक लोकांसोबत असली पाहिजे, प्रार्थना करणाऱ्या लोकांसोबत असली पाहिजे, चर्चला नियमित जाणाऱ्या लोकांसोबत असली पाहिजे. मग आमचं जीवन आशीर्वाद. आमेन. आणि शेवटी आपली जीभ, आपली उचलली जीभ लावली टाळ्याला, असं जिभेविषयी तर फार जबरदस्त लिहिलेलं आहे. जीभ ही आग आहे म्हटलेलं आहे. एखाद्या अरण्याला पेटवण्यासारखी आहे, जंगलाला आग लावू शकते, एवढी ताकद या जिभेमध्ये आहे. का बरं कुटुंबामध्ये वाद होतात, कोणीतरी चुगली केलेली असते, बायको तुझा नवरा असा आहे असं, जीभेचं काम पेटली ना घर पेटून जातं, आग भडका उठतो कधी कधी. जी
जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे, देवाचं वचन. आणि मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळं पोटभर खावी लागतात. त्या जिभेला आवरा. आमीन. जिभेला आवरा. तुम्हाला त्या जिभेचा उपयोग आशीर्वाद देण्यासाठी करा, सकारात्मक बोलण्यासाठी करा, देवाचं वचन शेअर करण्यासाठी करा, येशूला उंच करण्यासाठी करा. जिभेचा दुरुपयोग करू नका. सकारात्मक गोष्टीची कबुली द्या. आज अनेक लोक आजारी आहेत, कारण त्यांनी स्वतःला आपल्या जिभेद्वारे खात्री करून दिली आहे की ते आजारी आहे. का तुम्हाला लय आजारी आहे, स्वतःला खात्री करून देतात ते आजारी आहे, मग तसे आजारीच राहतात. माझं काही खरं नाही, तसंच होतं. तुमची जीभ आहे ना, ती तुम्हाला जीवनाकडे पण नेऊ शकते आणि मृत्यूकडे पण नेऊ शकते. जिभेमध्ये ताकद देवाने ठेवलेली आहे. याचा उपयोग देवाच्या स्तुती आराधनेसाठी करा. आणि ज्यावेळेस तुम्ही दुःखी असताना मी तुम्हाला आवाहन करेल, तुमचे डोळे बंद करा, सगळ्या गोष्टी विसरून जा, तुमचं लक्ष स्वर्गीय देवाकडे एकाग्र करा आणि देवाची स्तुती आराधना करा. मला गाता येत नाही तुया, माझा एवढा चांगला नाही, पण ज्यावेळेस मी पवित्र आत्म्यामध्ये स्तुती आराधना करतो ना, त्यावेळेस अभिषेक माझ्या. तुम्ही जास्त टेन्शन मध्ये आहात, दुःखी आहात, निराश आहात, खूप तुमच्यावर खूप मोठं ओझं आहे, अशा वेळेस काही करू नका, रडत बसू नका, देवाची स्तुती करा. स्तवनामध्ये वाचणारा देव तुमच्यामध्ये उतरून येईल, तुमच्या जीवनातली सगळी बंधनं तोडून टाका. देवाला हे शक्य आहे. चौथी गोष्ट प्रियांनो, आपलं चरण हे कुठे नेतात? सुवार्ता प्रचार करणाऱ्या व्यक्तीचे चरण मनोरम आहेत, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. कुठे पाय जातात? आमचे पाय सुवार्ता प्रसारासाठी, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. आपण कोणाबरोबर वेळ घालवता, आपले पैसे आपण कोणासाठी खर्च करतो, याकडे देखील आम्ही लक्ष दिलं पाहिजे. चला तर आपण आपलं जीवनाचं आत्मपरीक्षण करूया. काय माझ्या हृदयाची मी काळजी घेत आहे का? माझं हृदय स्वच्छ आहे काय? देव माझ्या हृदयाकडे पाहतो, माझ्या अंतःकरणाकडे देवाचं लक्ष आहे. मी कसा व्यक्ती आहे हे माझ्या अंतःकरणातील विचाराकडे पाहून देतो. स्वर्गीय पित्या, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ आलो आहोत. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, आज तू आमची भेट घेतली आहे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आमच्या हृदयाचं आम्ही रक्षण करावं, जतन करावं, काळजी घ्यावी, त्याचं नियमन करावं, दूषित होण्यापासून आम्ही ते सुरक्षित ठेवावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सांगितलं. आज या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माझ्या भावाला, बहिणीला तुझ्या पवित्र हातात देतो. आज जे कोणी टेन्शन मध्ये आहे, जे कोणी दुःखी आहे प्रभू, वेगवेगळ्या समस्येमध्ये आहे, देवा तू सगळ्या गोष्टी जाणणारा परमेश्वर आहे, पाहणारा परमेश्वर आहे. आज आम्ही मागतो प्रभू, तुझं वचन पाठव,
हिलाबा शांतराबाचा सगळी बंधनं नाजूर येशूच्या नावात तुटली जाते. सगळ्या दुष्ट आत्म्यांना येशूच्या नावात आम्ही डांकावतो. नाजूर येशूच्या नावात. प्रभू तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने, तुझ्या वचनाने, पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर. जे आज येऊ शकले नाही प्रभू त्यांची देखील भेट घेत देवा. तुझा स्पर्श त्यांना कर. अधिक काय अडचण असली नाजूर येशूच्या नावात ती दूर केली जाते. सर्व तुझ्या लेकरांना येशूच्या नावात आम्ही मुक्त करणार. प्रभू तुझ्या आशीर्वचनाने प्रत्येकाचं जीवन आठवडाभर आम्हाला समान तू आमचं सहाय्य कर. तू आमचं पुढारपण कर. हरेक वाईटापासून आम्हाला धन्यवादासहित येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक.